चिंगीच्या आत्महत्येमुळे स्वानंदीने घातला गोंधळ. नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. तर स्वानंदी बघते चिंगी आत गेलेली असते. मलिका अर्पिता तिला बोलल्या याचं स्वानंदीला खूप वाईट वाटतं. ती आता जायला लागते आणि कुणी कुणी बोलत असतं, पण स्वानंदी मात्र कशीबशी चिंगीपर्यंत पोहोचते. दार उघडायला लागते, पण दार काय उघडत नाही. चिंगी म्हणत असते, मी अंशूशिवाय काय करणार, मी त्यांच्याशिवाय नाही जगू शकत. मला ते म्हणाले होते आपण लग्न करूया, पण त्यांनी असं का केलं असेल. खरं तर चिंगीने एक गोष्ट लपवलेली असते. तिला तर एवढा त्रास होतो की स्वतःला संपवण्यासाठी ती ड्रॉवरमधून गोळ्या काढते. तेवढ्यात स्वानंदी कसं बसं दार उघडते आणि आत येते. बघते तर काय, चिंगी खूप साऱ्या गोळ्या खायच्या बेतात असते. ती आता तोंडात टाकणार तेवढे स्वानंदी हाताला मारते आणि गोळ्या उडवते. पण जे व्हायचं ते होतं. चिंगीचे डोळे झाकतात, ती बेडवर पडते आणि बेशुद्ध होते. आता मात्र स्वानंदी खूप घाबरते आणि चिंगी चिंगी करत असते. आता लग्नामध्ये आपल्यामुळे काही गोंधळ नको, म्हणून स्वानंदी चिंगीला दवाखान्यात घेऊन जाते. जेव्हा तिचे रिपोर्ट येतात तेव्हा स्वानंदीच्या पायाखालची जमीनच सरकते आणि ती म्हणते चिंगी प्रेग्नंट आहे. तोपर्यंत इकडे छान लग्न पार पडत असतं. स्वानंदी चिंगीला बघते आणि म्हणते चिंगी, अगं हे काय केलं, तुला कळतंय का तू किती मोठी चूक केली आणि मला सांग कुणी केलं हे. चिंगी म्हणते जाऊ दे ना मॅडम, आता काय त्याचा उपयोग. स्वानंदी म्हणते चिंगी मी काय विचारते, हे कुणी केलं, तुझ्या पोटातलं बाळ कुणाचं आहे. चिंगी आता खूप त्रस्त झालेली असते आणि म्हणते मॅडम. स्वानंदी म्हणते सांग, तू सांगितल्याशिवाय तुला न्याय नाही मिळणार. चिंगी म्हणते वहिनी आता त्याचा काय उपयोग, त्यांचं लग्न होतंय. आता तर स्वानंदी अजून हादरते आणि म्हणते काय, त्यांचं लग्न होतं म्हणजे तुझ्या पोटातील बाळ हे अंशुमनचं आहे. चिंगीच्या डोळ्यात पाणी येतं. ती म्हणते हो वहिनी. ती म्हणते चिंगी अगं तू एवढी मोठी चूक कशी करू शकते, तरी मी तुला वारंवार सांगत होते काही असेल तर मला सांगत जा. ती आता चिंगीला हिंदळत म्हणते तू असं कसं करू शकते, एवढी मोठी चूक कशी करू शकते. डोक्याला हात लावत म्हणते ठीक आहे आता तुझं लग्न होणार. चिंगी म्हणते वहिनी पण कसं. ती म्हणते चल माझ्याबरोबर. चिंगी आणि स्वानंदी दारात जातात तेव्हा नवरी अंशुमनला हार घालत असते, पण ती हार घालणार तेवढे स्वानंदी ओरडते थांबा, हे लग्न नाही होऊ शकत. समोरून तो स्वानंदी मॅडम अहो हे काय बोलताय. ते सॉरी राजवाडे, पण हे लग्न नाही होऊ शकत. आता मात्र सगळ्यांमध्ये एक कुजबूज सुरू होते आणि त्या गोंधळाने चिंगी अजूनच घाबरते आणि म्हणते वहिनी जाऊ द्या ना, सोडा, चला इथून. स्वानंदी म्हणते थांब चिंगी, मी तुझ्यावर अन्याय नाही होऊ देणार. कुणी मजा मारेल आणि त्याची शिक्षा तू फक्त एकटीने भोगायची शक्यच नाही. शिक्षा भोगायची असेल तर दोघांनीही भोगायची. मलिका म्हणते स्वानंदी हे काय शिक्षा वगैरे, आणि कुणाला शिक्षा देणार. स्वानंदी म्हणते अंशुमनला. आता मात्र अंशुमनला जे कळायचं ते कळतं आणि तो जाम हादरतो. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.